नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये झटपट तयार होणारा चटपटीत असा रव्याचा उत्तप्पा करणार आहोत। हा मुलांना डब्यात देण्यासाठी आणि सकाळी नाश्त्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे। खूप चटपटीत असा हा उत्तप्पा लागतो। एकाच्या ऐवजी तुम्ही 4-5 उत्तप्पे खाल अशा चवीचा हा उत्तप्पा होतो। चला तर या हेल्दी उत्तप्प्याला लागणारं साहित्य पाहूया। यासाठी एका भांड्यामध्ये मी 2 ग्लास मोजून बारीक रवा घेतलेला आहे। तर इथे आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे। याचे उत्तप्पे खूप छान आणि जाळीदार होतात। त्यानंतर पोहे खायचे 2 चमचे आपण मीठ टाकून घेतलेलं आहे। तर मीठ हे आपल्या चवीवर अवलंबून आहे। लगेच यानंतर मी पाऊण ग्लास इथे दही घेतलेलं आहे। तर हे दही ताजं आहे त्यामुळे मी पाऊण ग्लास घेतलं। जर तुमचं घरचं दही आंबट असेल तर अर्धा ग्लास दही इथे चालून जाईल, किंवा दह्याऐवजी तुम्ही आंबट ताकाचाही वापर इथे करू शकता। रव्यामध्ये टाकलेले दही विस्करने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। तर आता हे दही आपण चांगलं एकत्र केलं। त्यानंतर त्याच ग्लासने मोजून 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे। प्रथम अर्धा ग्लास पाणी आपल्याला या रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि विस्करच्या साहाय्याने हे चांगलं एकजीव करून घ्यायचं। तर परत आपल्याला पाणी लागणार आहे। तर ग्लासमधलं उरलेलं पाणी आपल्याला संपूर्ण इथे टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे चांगलं विस्करणे एकजीव करून घ्यायचं। मी या रव्यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकत आहे, कारण यामुळे तुम्हा सगळ्यांना पाण्याचा अंदाजही येईल की मी या रव्यामध्ये किती पाणी घातलं ते। संपूर्ण 1 ग्लास पाणी आपण या बॅटरमध्ये टाकलेलं आहे। तरी हे बॅटर थोडं घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी परत अर्धा ग्लास पाणी घेतलं। त्यामधलं अर्ध्या ग्लासमधलं थोडंसं पाणी आपण इथे टाकून घेतलेलं आहे। विस्करने छान एकत्र केलं तरी आपलं बॅटर इथे घट्ट वाटत आहे, त्यामुळे अर्ध्या ग्लासमधलं उरलेलं संपूर्ण पाणी आपण या बॅटरमध्ये टाकून दिलेलं आहे। तर आपण इथे 1.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। लगेच हे बॅटर विस्करने चांगलं एकजीव करून घ्यायचं। आता इथे आपलं परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर रव्याचं तयार झालेलं आहे। आता हे चांगलं एकत्र झाल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून हे वेगळं ठेवून द्यायचं आहे। यामुळे रवा चांगला फुलतो आणि आपले उत्तप्पे चांगले मऊ लुसलुशीत येतात। उत्तप्पा चटपटीत बनवण्यासाठी आपण ह्या भाज्या घेतलेल्या आहेत। 2 शिमला मिर्च, 2 कांदे, 1 टोमॅटो, गाजर, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सगळं आपल्याला चांगलं बारीक चिरून घ्यायचं आहे। तर इथे सर्व भाज्या आपण बारीक कापून घेतलेल्या आहेत। फक्त गाजर मी जाड खिसणीने खिसून घेतला आहे। आपलं बॅटर वेगळं ठेवून इथे 10 मिनटं झाले। झाकण उघडून पाहूया। चमच्याने चांगलं हे हलवून पाहिलं तर आपला रवा चांगला फुललेला आहे। बॅटर थोडं घट्ट झालेलं आहे। तर बॅटर थोडं घट्ट आहे, त्यामुळे आपल्याला इथे अर्धी वाटी पाणी फक्त टाकून घ्यायचं आहे। तर मोजून इथे आपण आधी 1.5 ग्लास आणि आता अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाऊण ग्लास इथे दही टाकून घेतलेलं आहे। एवढ्या पाण्यात आपलं परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेलं रवा उत्तप्प्याचं बॅटर इथे तयार झालेलं आहे। तर व्हिडिओमध्ये दिसत असेल तर चमच्याने टाकले की अशी एक संगत धार पडायला पाहिजे। त्यानंतर मी अर्धा चमच्यापेक्षा कमी म्हणजे 1/4 चमचा इथे सोडा घालून घेतलेला आहे। तर सोडा टाकणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। खायचा सोडा घातल्यामुळे रवा लगेच फुलतो आणि आपले उत्तप्पे छान जाळीदार फ्लफी होतात। सोड्यामुळे पीठ रात्रभर आंबवण्याची आपल्याला गरज पडत नाही। सोडा टाकल्यावर उत्तप्प्याचं बॅटर आपण एकाच दिशेने फिरवून घेतलेलं आहे। आता या बॅटरचे उत्तप्पे आपल्याला करायचे आहेत। तर गॅसवर आपण नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे। एका वाटीमध्ये तव्याला लावण्यासाठी तेल आणि असा कांदा काट्याच्या चमच्याला टोचून घेतलेला आहे। यानेच आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे। संपूर्ण तव्याला आपण तेल लावून घेतले। त्यानंतर लगेच आपल्याला जे उत्तप्प्याचं बॅटर आपण तयार केलेलं आहे ते असं चमच्याने हलवून घ्यायचं आणि 1 चमचा बॅटर आपल्याला इथे तव्यावरती टाकून घ्यायचं आहे। बॅटर टाकल्यानंतर मध्यभागातून चमचा असा अलगद हाताने गोल फिरवत आणायचा आणि उत्तप्पा आपल्याला तव्यावरती पसरून घ्यायचा आहे। तर हा उत्तप्पा जाडच असतो, तर जाडच आपल्याला पसरून घ्यायचा आहे। डोशाप्रमाणे पातळ करायचं नाही।
तर इथे उत्तप्पा आपला चांगला पसरून झालेला आहे. सर्वप्रथम आपण जे किसलेलं गाजर आहे ते टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर शिमला मिरचीचे बारीक कापलेले तुकडे टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेतलेला आहे. लगेच आपण हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे टाकून घेतलेले आहे. तर लहान मुलं असतील तर त्याच्या अंदाजाने आपल्याला हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. बारीक कापलेला आपण कांदा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर हिरवीगार थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. त्यानंतर टाकल्याबरोबर असा सपाट जो चमचा किंवा सराटा असतो त्याने आपल्याला हे चांगले प्रेस करून घ्यायचे आहे. म्हणजे बॅटर जेव्हा ताजेच असते तेव्हा हे सर्व टाकलेले पदार्थ या उत्तप्याला चांगले चिकटतात आणि पलटवताना निघत नाही. त्यामुळे हे चांगले चमच्याने प्रेस करून घ्यायचे. त्यानंतर उत्तप्याची वरची साईड सुकत आली की आपल्याला इथे कांद्यानेच थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता हा उत्तप्पा पलटून घ्यायचा आहे. तर लक्षात ठेवा, वरची साईड सुकत आली की उत्तप्पा आपल्याला पलटून घ्यायचा आहे. आणि मीडियम आचेवरच आपल्याला हा उत्तप्पा चांगला शेकून घ्यायचा आहे. तर असा चमच्याने प्रेस करत आपल्याला ह्या भाज्या खालच्या ज्या आहेत त्या शेकून घ्यायच्या आहेत. 1.5 ते 2 मिनिट मीडियम आचेवर आपल्याला खालच्या साईडने हा उत्तप्पा चांगला शेकून घ्यायचा आहे. आता हा उत्तप्पा खालच्या साईडने झालेला आहे. तर लगेच आपल्याला पलटून घ्यायचा आहे. इथे आपला मऊ लुसलुशीत जाळीदार असा चटपटीत उत्तप्पा तयार झालेला आहे. हा मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा सकाळी झटपट नाश्त्यासाठी चांगला उत्तम पर्याय आहे. लगेच आपण उत्तप्पा अजून एक करणार आहे, पण तो थोडा मोठ्यांना चालणार असा झणझणीत प्रकारे करायचा आहे. तर प्रथम आपल्याला तवा चांगला साफ करून घ्यायचा आहे. त्यानंतर तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. परत आपण रव्याचं बॅटर चांगलं हलवून घ्यायचं आणि 1 चमचा बॅटर आपल्याला पसरून घ्यायचं आहे. तर मध्यभागातून असा चमचा हळूवार गोल फिरवत आपल्याला उत्तप्पा हा पसरून घ्यायचा आहे. तर उत्तप्पा थोडा जाडच ठेवायचा. आता लगेच आपण ज्या बारीक केलेल्या भाज्या आहेत त्या इथे एक एक करून टाकून घ्यायचा आहे. तर आधी बारीक खिसलेले गाजर टाकून घेतले. त्यानंतर शिमला मिरचे तुकडे, टोमॅटोचे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर हे सर्व टाकून घ्यायचं आहे. तर इथे तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी किंवा जास्त करू शकतात. इथे पनीरचा चीजचाही वापर तुम्ही इथे करू शकता. उत्तप्याचं बॅटर हे ताजेच असताना आपण सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत. आता सपाट चमच्याने हे चांगल्या प्रेस करून घ्यायच्या, म्हणजे जेणेकरून ह्या उत्तप्याला चांगल्या चिकटतात आणि पलटवताना निघत नाहीत. आता 2 मिनिटे मीडियम आचेवर खालच्या साईडने आपल्याला हा उत्तप्पा होऊ द्यायचा आहे. आता जशी वरची साईड सुकत आली की आपल्याला हा उत्तप्पा पलटून घ्यायचा आहे. तर तुम्हाला दिसत असेल तर वरची साईड सुकत आलेली आहे, म्हणजे खालच्या साईडने आपला उत्तप्पा चांगला झालेला आहे. आता याला झणझणीत करण्यासाठी मी इथे जे आपले लाल तिखट आहे ते भुरभुरून घेत आहे. त्यामुळेही आपल्या उत्तप्याला चांगला झणझणीतपणा येतो. आता त्यावर थोडेसे कांद्याने असे थोडेसे तेल लावून घेतले. आता हा उत्तप्पा खालच्या साईडने चांगला झालेला आहे. आता आपल्याला पलटून घ्यायचा आहे. आता 1.5 ते 2 मिनिट आपल्याला मीडियम आचेवर असाच चमच्याने प्रेस करत हा उत्तप्पा शेकून घ्यायचा आहे. तर व्हिडिओमध्ये दिसत असेल त्याचप्रमाणे आपल्याला शेकून घ्यायचा आहे. तर खालच्या साईडने आपला उत्तप्पा चांगला शेकून झालेला आहे. आता बाजू पलटवून घ्यायची. तर इथे चांगला झणझणीत असा उत्तप्पा आपला तयार आहे. लहानांना काय तर मोठ्यांना आवडतील असे हे चविष्ट उत्तप्पे होतात. एकदा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की करून पहा. एका उत्तप्याऐवजी तुम्ही 4 ते 5 उत्तप्पे खासाल असे हे चविष्ट उत्तप्पे आहे. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.